ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि काल वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरातल्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आज एमआयएमचे इम्तियाज जलील दुपारी 2 वाजता औरंगाबादमधल्या खडकेश्वर मंदिराबाहेर आंदोलन करणार आहेत। एमआयएम आज मंदिरं खुली करण्यासाठी तर उद्या मशीद उघडण्यासाठी आंदोलन करणार आहे। एमआयएमने यापूर्वीच अल्टिमेटम दिलेलं होतं, जर मंदिरांसंदर्भात अखेर निर्णय झाला नाही तर 2 तारखेला मंदिरं खुली करणारच, मशिदी खुल्या करणारच असा त्यांनी इशारा दिलेला होता आणि त्यानुसार आज ते आंदोलन करण्याची शक्यता आहे। दरम्यान इकडे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी एमआयएमच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांना कोणता इशारा दिला आपण पाहूया। खडकेश्वरचं मंदिर या शहराची एक परंपरा आहे, संस्कृती आहे आणि या ठिकाणी इम्तियाज जलील एमआयएमचे खासदार आहेत। आता मंदिराविषयी प्रेम दाखवतात, यांनी भगवा खाली उतरू, भगवा असा आहे, देव असा आहे, धर्म असा आहे अशी भाषणं जर काढा एमआयएमच्या नेत्यांची। आणि आता आमचं मंदिर उघडण्याची काही गरज नाही, मंदिर आमचं उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। ज्यावेळेस सरकार परमिशन देईल त्यावेळेस विधिवत धूमधडाक्यात आम्ही मंदिर उघडू। आणि या मंदिराच्या आंदोलनावरून सध्या काय सुरू आहे औरंगाबादमध्ये अपडेट्स देतात आपल्याला कृष्णा केंडे। कृष्णा, या आंदोलनावरून आता एमआयएम आणि शिवसेना आमने सामने उभे टाकण्याची चिन्ह आहेत, काय तपशील या संदर्भात? निश्चितच ही स्थिती आहे, कारण की अंबादास दानवे यांनी देखील इशारा दिलाय आणि चंद्रकांत खैरे यांनी देखील त्या संदर्भामध्ये इशारा दिलाय की आमचे मंदिर आम्ही उघडायला समर्थ आहोत। मात्र जे मंदिर उघडणार असं इम्तियाज जलील यांनी सांगितलेलं आहे तेच हे औरंगाबादच्या खडकेश्वर परिसरातलं खडकेश्वर मंदिर आहे। मात्र आता नव्यानं जी माहिती मिळते आहे त्यात इम्तियाज जलील यांनी मंदिर उघडण्याच्या ऐवजी जे पुजारी आहेत त्यांना मंदिर उघडावं अशा प्रकारचं निवेदन देणार अशी एक नवी माहिती येत आहे। आणि त्यामुळे आता इम्तियाज जलील दुपारी 2 वाजता जे आंदोलन करणार आहेत त्यात आता ते मंदिर उघडणार आहेत का निवेदन देणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, 2 DCP दर्जाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथे पुजारी देखील आहेत। आपण त्यांना नेमकं काय वाटतं या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार हे मंदिर उघडा यासाठी तुम्हाला निवेदन देतील किंवा मंदिर उघडतील असं आंदोलन करणार आहे, तर पुजारी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया या मंदिराची? प्रशासन जो निर्णय घेईल किंवा राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील। सरकारकडनं आम्हाला ज्यावेळेला आदेश येईल की मंदिर उघडा। इम्तियाज जलील यांच्या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्यांचं आंदोलनाला ठीक आहे, हरकत नाही, परंतु आता सध्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे। ते लक्षात जर घेतलं तर मग धार्मिक स्थळ जर काही दिवस थोडे दिवस बंद जरी ठेवले तरी ते योग्य राहील। ही प्रतिक्रिया आहे। मात्र इम्तियाज जलील आता आंदोलन करणार की निवेदन देणार हे थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र पोलिसांचा मोठ्या प्रमाणावरती इथं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मंदिर देखील पूर्णपणे बंद करण्यात आले, साध्या वेशात देखील या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत आणि त्यामुळे आता नेमकं दुपारी 2 वाजता इम्तियाज जलील काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शिवसेनेने देखील इशारा दिला आहे की इम्तियाज जलील यांनी कुठल्याही प्रकारचं मंदिर उघडू नये, आम्ही समर्थ आहोत आणि त्यामुळे 2 वाजता इम्तियाज जलील नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नम्रता, कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।